हाय स्टुडंट. आज आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्यांनी सांगितलं की पास नेसेसरी एंट्रीज इन द बुक्स ऑफ जानकी स्टोर. याचा मीनिंग आहे की तुम्हाला जर्नल एंट्री पास करायच्या आहेत. पण सध्या आपण लेजर कसे बनवायचे, लेजर अकाउंट कसे म्हणजे सॉल्व करायचे ते शिकत आहोत. लास्ट टाइम आपण बघितलं होतं की आपण रिअलायझेशन आणि पार्टनर्स कॅपिटल आणि तिसरं अकाउंट आपण कॅश बनवलं होतं. पण हे जे तिसरं अकाउंट आहे ते आपल्याला डिपेंड करतं असेट साईडला आपल्याला काय दिलेलं आहे. तर जर असेट साईड तर तुम्ही बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही बँक दिलेलं आहे असं. ओके, म्हणून इथे मी बँक अकाउंट बनवलेलं आहे. चला तर आपण हे आता सॉल्व करूया. लास्ट टाइम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लास्ट टाइम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं आपल्याला असेट साईड सॉल्व करायचे आहे. असेट्स म्हणजेच काय असते, आपली डेबिट साईड असते. ओके, असेट साईड म्हणजे काय, डेबिट साईड असते. आणि लायबिलिटी म्हणजे कुठली असते, क्रेडिट साईड असते. ओके, तर आपण पहिलं असेट साईड सॉल्व करूया. मग असेट जर डेबिट आहे, मग असेट सर्व आपल्याला ह्या रिअलायझेशन अकाउंटमध्ये डेबिट साईडला पोस्ट करायचे आहे. आणि लायबिलिटी क्रेडिट असल्यामुळे सर्व लायबिलिटी आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायच्या आहे. तर चला तर ट्रान्सफर फर्स्ट आहे आपलं टू बिल्डिंग अकाउंट. किती अमाऊंट आहे, 1,02,000. त्याच्यानंतर आहे मशिनरी. टू मशिनरी अकाउंट, त्याची अमाऊंट आहे 73,000. त्याच्यानंतर मोटर कार, मोटर कार अकाउंट याची अमाऊंट आहे 1,67,600. ओके, त्याच्यानंतर आहे गुडविल. गुडविल गुडविल अकाउंट, त्याची अमाऊंट आहे 45,600. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. त्याची अमाऊंट आहे 62,400. नेक्स्ट आहे डेटर. ओके, नेक्स्ट आहे डेटर. सो इथे ना टू डेटर अकाउंट ची अमाऊंट आहे 3,600. नेक्स्ट आहे स्टॉक. ओके, नेक्स्ट आहे स्टॉक, त्याची अमाऊंट आहे 45,000. ओके, 45,000 अमाऊंट आहे त्याची. तर तुम्ही बघू शकता मी सर्व असेट्स इथे रिअलायझेशनमध्ये डेबिटला ट्रान्सफर केल्यात, कारण असेट साईड डेबिट असते. ओके, म्हणून ते डेबिटला आले. त्याच्यानंतर अजून एक आहे की बँक. आता बँक मी इथे नाही लिहिणार कारण मी त्याचं लेजर अकाउंट प्रिपेअर करत आहे. मग बँकला बँकमध्येच घेऊन जायचं आहे. मग जेव्हा सेम नाव असं, सेम म्हणजे इथे पण बँक आहे इथे पण बँक आहे, जेव्हा सेम नाव असं काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि अमाऊंट आहे 3,360. 3,360. तर बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे काय, तर बँक अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स असतं. ओके, बॅलन्स ब्रॉड डाऊन कधी लिहायचं, जेव्हा सेम नाव म्हणजे इथे पण बँक आहे आणि इथे पण बँक, म्हणजे सेम अकाउंटमध्ये जेव्हा ट्रान्सफर करतो तर काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर असे हे आपण असेट ट्रान्सफर केलेले आहेत. रिअलायझेशनमध्ये डेबिटला असेट टाकायचे कारण असेट साईड डेबिट असते म्हणून ते डेबिटला आले. तसंच बँकमध्ये ट्रान्सफर करायचं आणि काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि ते पण डेबिटला कारण ही डेबिट साईड आहे. ओके, आता आपण लायबिलिटी साईड ट्रान्सफर करूया. लायबिलिटी म्हणजे कुठली साईड असते, क्रेडिट, म्हणून हे सर्व क्रेडिट साईडला जाणार. मग इथे येणार बाय क्रेडिटर. ओके, बाय क्रेडिटर अकाउंट 28,800. त्याच्यानंतर बाय बिल्स पेएबल अकाउंट, त्याचे आहे 21,600. नेक्स्ट बघू शकता तुम्ही इथे कॅपिटल लिहिलं. तर कॅपिटल इथे नाही येणार कारण कॅपिटलसाठी काय आहे, आपलं एक सेपरेट अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल, म्हणून त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. म्हणून जेव्हा सेम नाव असेल, जसं बँक होतं तर आपण काय लिहिलं, बँकला बँकमध्ये ट्रान्सफर करताना काय लिहिलं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता काय आहे, कॅपिटल आहे, तर कॅपिटलमध्ये पण लायबिलिटी साईड कुठली असते, क्रेडिट असते, म्हणून क्रेडिटला लिहायचं काय, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, सेम नाव आहे बघा, इथे पण कॅपिटल इथे पण कॅपिटल, सेम नाव असलं काय लिहायचं,
बॅलन्स ब्रॉट डाऊन, कारण हा ओपनिंग बॅलन्स असतो त्याचा. मग अमाऊंट काय काय आहे तर बघा, लीलाचे दिलेत त्यांनी 2,27,160. त्याच्यानंतर 1,44,000. नेक्स्ट आहे 1,08,000. ओके, तर ही झाली लायबिलिटी साईड. जेवढ्या पण लायबिलिटीज होत्या त्या रिअलायझेशन अकाउंटमध्ये क्रेडिटला गेल्या. तसंच ज्याचं अकाउंट होतं, कॅपिटलचं अकाउंट होतं म्हणून कॅपिटलमध्ये लिहिलं आपण आणि क्रेडिटला, कारण लायबिलिटी क्रेडिट आहे. आणि काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, हे झालं आपलं असेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर. आता काय करायचं आपल्याला, ॲडजस्टमेंट्स. आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट्स सॉल्व करायचे आहेत. मग ॲडजस्टमेंट सॉल्व करताना कसं करायचं आहे तर बघा, हे सर्व काय आहेत, असेट्स आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले तर आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचे आहेत, म्हणजे ऑपोजिट करायचं आता. तसंच ह्या सर्व काय आहेत, लायबिलिटी आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये जर लायबिलिटीज आल्या तर आपल्याला डेबिट साईडला इफेक्ट पास करायचा. ओके, बघूया आता. लीला ॲग्रीड टू टेक, ओके, लीला ॲग्री टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. लीलाने काय टेकन केलं आहे, बिल्डिंग असेट्स आहे की लायबिलिटी, असेट्स. मग जेव्हा आता असेट्स येणार आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये, तेव्हा त्याची इफेक्ट आपल्याला आता अपोजिट करायचे, म्हणजे क्रेडिटला पोस्ट करायचे. मग इथे लिहायचं बाय. लिहायचं काय, पार्टनरचं नाव आहे का याच्यात, तर आहे, म्हणून पार्टनरचं नाव येणार इथे, लीला कॅपिटल अकाउंट. आणि तिने काय टेकन केलेलं आहे तर बिल्डिंग. मग ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बिल्डिंग लिहायचं आहे. ओके, किती अमाऊंट आहे, 1,23,600. जर ह्या सेंटेन्समध्ये पार्टनरचं नाव नसलं तर आपल्याला इथे बँक लिहायचं असतं. ओके, आता बघू शकता तुम्ही, पार्टनरचं नाव दिलं आहे लीला, म्हणून इथे मी लिहिलं लीला कॅपिटल अकाउंट. आणि हा इफेक्ट क्रेडिटलाच का आला, कारण बघा, असेट जेव्हा आपण असेट बॅलन्स शीटमधून जेव्हा असेट ट्रान्सफर केले ते कुठे आल्यात, डेबिटला. ॲडजस्टमेंटवाले कुठे करणार, क्रेडिटला, म्हणजे ऑपोजिट करायचं असतं. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार तर बघा, ही एक पार्टनर आहे, म्हणजे कॅपिटल अकाउंट आहे. इथे आपण कॅपिटल अकाउंट बनवलेलं आहे. ओके, म्हणून याचा इफेक्ट आता या कॅपिटल अकाउंटमध्ये येणार आहे. हा क्रेडिट आहे. दुसरा इफेक्ट अपोजिटला जातो, म्हणजे डेबिट साईडला येणार आहे. मग इथे लिहायचं काय तर टू, कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतं, रिअलायझेशन. इथे लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. आणि कोणाचं नाव आहे, लीला, म्हणून लीलाच्या कॉलममध्ये 1,23,600. बाकीच्यांना डॅश. तर असं हे तुम्हाला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, तर नेक्स्ट आहे मंदा. अगेन पार्टनरचं नाव दिलं आहे मंदा टू कोर गुडविल स्टॉक डेटर ॲट बुक व्हॅल्यू. बघा, अँड आलाय, तर इथे आपण हे करू कम्प्लीट. तर हे गुडविल स्टॉक डेटर कोण आहेत बघा, गुडविल स्टॉक आणि डेटर काय आहेत, असेट्स आहेत. अगेन असेट आलेले आहेत, म्हणून याचा इफेक्ट कुठे येणार, क्रेडिट साईडला येणार. इथे लिहायचं बाय. पार्टनरचं नाव दिलं आहे का तर दिलं आहे, काय, मंदा, म्हणून इथे मंदा कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करायचं आहे. आणि तिने बघा, एकापेक्षा जास्त जेव्हा असेट्स असतील तर तुम्हाला अंडरलाईन करायचे आणि त्या खाली लिहायच्या आहेत. त्याच्या खाली लिहून घ्यायचं आहे गुडविलचं बघा, अमाऊंट नाही दिलं. जेव्हा अमाऊंट देत नाहीत तर आपल्याला बॅलन्स शीटमधून घ्यायचे आहे. ओके, मग गुडविलची अमाऊंट किती आहे, 45,600. त्याच्यानंतर आहे स्टॉकची पण बघा अमाऊंट दिलेली नाही, आपण इथूनच घेणार आहे 45,000. त्याच्यानंतर कोण आहे, डेटर आहे. ओके, डेटर. मग डेटरचं अमाऊंट किती आहे, 30,600. ओके, 30,600. बघा, ते तिने असेट टेकन केलेले आहेत. आता याची टोटल 0 0 6 6 12, 1 बोरो, 10 11, 11चा 1 बोरो होणार, 8 9 आणि 3 12. ओके, 12 म्हणजे 1,21,200. आता हे टेकन कोणी केलं आहे, मंदा, म्हणून बघा हा क्रेडिटला आहे. तर दुसरा इफेक्ट कुठे जाणार, डेबिट साईडला.
अगेन कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय रिअलायझेशन, म्हणून इथे अगेन लिहिणार आपण रिअलायझेशन अकाउंट. आणि कोणी टेकन केले, मंदाने. मंदाच्या कॉलममध्ये 1,21,200. ओके, तर असे आपल्याला हे इफेक्ट पास करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही सेंटेन्समध्ये असेट्स होते. मग जेव्हा असेट्स येणार आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये, तर त्याचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा आहे. ओके, ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे. पुढे बघूया. ॲग्री टू पे क्रेडिटर्स बिल्स पेएबल. आता क्रेडिटर आणि बिल्स पेएबल काय आहे, तर क्रेडिटर आणि बिल्स पेएबल काय आहेत, लायबिलिटीज आहेत. ओके, क्रेडिटर आणि बिल्स पेएबल काय आहेत, लायबिलिटी. म्हणून बघा, तर लायबिलिटी जेव्हा बॅलन्स शीटमधून आपण ट्रान्सफर केल्या त्या इथे क्रेडिटला आलेल्या, ॲडजस्टमेंटवाल्या कुठे येतात, डेबिट साईडला येणार. मग इथे आपण आता हे सेंटेन्स जे आहे ते मंदाचं कंटिन्यू सेंटेन्स आहे, म्हणून इथे येणार तिने असेट पण टेकन केल्यात आणि लायबिलिटी पण पे केल्यात, म्हणून तिचंच नाव येणार इथे मंदा कॅपिटल अकाउंट. आणि एकापेक्षा जास्त आहेत लायबिलिटी, म्हणून अंडरलाईन करायचे आहे. ओके, आणि त्याच्या खाली ते लायबिलिटीज लिहून घ्यायच्या आहेत. तर कुठल्या कुठल्या आहेत, तर पहिले आहे क्रेडिटर. बघा यांची पण अमाऊंट इथे दिलेली नाही आहे, म्हणून आपण या बॅलन्स शीटमधूनच घेणार आहे. इथे 28,800. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल चा अमाऊंट आहे 21,600. टोटल 0,0,4,1,0,1,5 50,400. ओके, 50,400. तर मंदा अगेन पार्टनर आहे, म्हणून याचा इफेक्ट पार्टनरमध्ये येणार आहे, तो पण क्रेडिट साईडला, म्हणून इथे पास करायचा आहे बाय. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन अकाउंट, म्हणून इथे येणार रिअलायझेशन अकाउंट. कोणी टेकन केलेलं आहे, तर कोणी मंदाने केलं, म्हणून मंदाच्या कॉलममध्ये 50,400. ओके, तर तुम्ही बघू शकता की जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये असेट्स आले तर त्याचा इफेक्ट क्रेडिटला येतो, आणि जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटीज आल्या तर त्याचा इफेक्ट कुठे, डेबिटला. ओके, तर असं तुम्हाला हे ट्रान्सफर करायचं होतं. आता पुढे बघूया. मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज 1,51,80 अँड 31,680 रिस्पेक्टिव्हली. तर मोटर कार आणि मशिनरी काय आहेत, असेट्स आहेत. ओके, मग असेट्स आपण कुठे ट्रान्सफर करणार, क्रेडिट साईडला. मग इथे लिहायचं बाय. ओके, इथे लिहायचं आपल्याला बाय बँक अकाउंट, अंडरलाईन करायचे आहे. आणि दोन असेट आहेत, त्या दोन असेटची नावं मोटर कार आणि मशिनरी. ओके, मोटर कार आणि मशिनरी. मोटर कार फर्स्ट दिलेलं आहे, म्हणून त्याचं अमाऊंट आहे फर्स्टवालं 1,51,080. आणि मशिनरी आहे ती सेकंड आहे, तिचं अमाऊंट आहे 31,680. ओके, तर या सेंटेन्समध्ये बघा पार्टनरचं नाव दिलेलं नाही, जेव्हा पार्टनरचं नाव नसतं तर आपल्याला बँक लिहायचं आहे. ओके, तर याची टोटल 0,16,1,0,7,2,8,1. ओके, 1,82,760. 1,82,760. आता याचा सेकंड इफेक्ट इथे काय लिहिलं मी, बँक, म्हणून याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये जाणार. इथे क्रेडिट आहे तर इथे बँकमध्ये डेबिटला येणार. आणि कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे, तर रिअलायझेशनमधून. कारण बघा बँक कुठे लिहिलं आहे, रिअलायझेशनमध्ये लिहिलं आहे, दिसतं ना. हा इथून सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होत आहे, म्हणून त्या अकाउंटचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. मग इथे येणार टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, मग किती अमाऊंट आहे टोटल, 1,82,760. ओके, तर बघा प्रिव्हियस दोन जे ॲडजस्टमेंट बघितले आपण, त्याच्यामध्ये पार्टनरचं नाव दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये, जसं लीला ते मंदा, म्हणून ते आपण त्यांची नावं टाकली, लीला कॅपिटल, मंदा कॅपिटल. पण आता जे सेंटेन्स आहे मोटर कार आणि मशिनरी, इथे तुम्ही बघू शकता पार्टनरचं नाव नाही. जेव्हा पार्टनरचं नाव नसेल तर आपल्याला काय लिहायचं आहे, बँक लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट
इन्व्हेस्टमेंट्स वर टेकन बाय कुंदा ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू 55,440. तर इन्व्हेस्टमेंट काय आहे, तर इन्व्हेस्टमेंट असेट्स आहे, म्हणून असेटवाले इफेक्ट कुठे तर क्रेडिटला, म्हणून इथे मी लिहिणार बाय. तर काय लिहायचं, इन्व्हेस्टमेंट टेकन केलं कोणी, कुंदा. पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव लिहायचं आहे आपल्याला, बाय कुंदा कॅपिटल अकाउंट. ब्रॅकेटमध्ये काय टेकन केलं, इन्व्हेस्टमेंट. ओके, इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट सांगितलं आपल्याला, 55,440. आता याचा सेकंड इफेक्ट, कुंदा एक पार्टनर आहे म्हणून याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, पार्टनर्समध्ये. इथे क्रेडिट आहे, इथे डेबिटला येणार. अगेन कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतं, रिअलायझेशन, टू रिअलायझेशन अकाउंट. आणि कुणाचं नाव आहे, कुंदा, म्हणून कुंदाच्या ह्याच्यामध्ये 55,440. ओके, त्याच्यानंतर आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस बोललं तर एक नॉमिनलचा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे जे कंपनीचे एक्सपेन्स असतात, जे लॉसेस असतात, ते आपल्याला डेबिटला लिहायचे असतात, म्हणून इथे लिहिणार आपण. तर ह्या सेंटेन्समध्ये पार्टनरचं नाव नाही, म्हणून आपण काय लिहिणार, बँक अकाउंट. ओके, जेव्हा आपण पार्टनरचं नाव नसेल तर आपल्याला काय लिहायचं, बँक लिहायचं. आणि ब्रॅकेटमध्ये ते काय आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ओके, बघू शकता इथे रिअलायझेशन एक्सपेन्स आहे, म्हणून इथे रिअलायझेशन एक्सपेन्स आहे. पण टू म्हणून काय लिहायचं, बँक, कारण पार्टनरचं नाव दिलेलं आहे. अमाऊंट किती आहे, 6,800. त्याचा सेकंड इफेक्ट, हे बँक आहे म्हणून बँकमध्ये जाणार आहे, इथे डेबिट आहे म्हणून इथे क्रेडिटला जाणार. इथे लिहायचं बाय कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन. बघू शकता हे रिअलायझेशनच्या अकाउंटमध्ये आहे, म्हणून सेकंड इफेक्ट लिहिताना काय लिहायचं, टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 6,800. ओके, बाय रिअलायझेशन अकाउंट 6,800. तर अशा प्रकारे आपले ॲडजस्टमेंट्स पण कंप्लीट झालेले आहेत. पण एक रूल लक्षात ठेवायचा आहे, रूल म्हणजे काय, तर लायब्ररीमधून जे रिअलायझेशनमध्ये ट्रान्सफर केलं आहे ते ॲडजस्टमेंटमध्ये आले आहेत का ते चेक करायचं. मग लायब्ररीमधून रिअलायझेशनमध्ये काय काय ट्रान्सफर केलं, क्रेडिटर आणि बिल्स पेबल, ते ॲडजस्टमेंटमध्ये आहेत का, तर क्रेडिटर पण आहे, बिल्स पेबल पण आहे. मग आपल्याला त्याचा आता इफेक्ट मारायची गरज नाही. जर हे दोन नसते तर आपल्याला इफेक्ट पास करायचा झाला असता. ओके, तर आपल्याला इफेक्ट पास करायचा झाला असता. मग इथे आपला क्वेश्चन जो आहे पूर्ण, म्हणजे जे आन्सर आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता.